आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे शहरात एका गंभीर प्रकरणाने खळबळ उडाली आहे. गुन्ह्यातील फरार आरोपीकडून कुटुंबाची बदनामी केल्याचा आरोप समोर आला आहे. सुमित शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. फरार आरोपी निलेश राजू देवरे याला तात्काळ अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे. आरोपीकडून समाज माध्यमांवर खासगी फोटो व्हायरल करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे कुटुंबियांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच फोटोच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग आणि बदनामी केली जात असल्याचेही सांगण्यात आले. कुटुंबियांनी आरोपीविरुद्ध दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांची माहिती पोलिसांना दिली. चोरलेल्या मोबाईलचा गैरवापर केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. पत्नीच्या नावाने बनावट सोशल मीडिया खाते तयार करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्या खात्याच्या चुकीच्या कामासाठी वापर होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे कुटुंबाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आरोपीकडून भविष्यात आणखी गैरप्रकार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून या प्रकरणी तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन सादर करत न्यायाची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची विनंती कुटुंबियांनी केली आहे. दरम्यान पोलिसांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही सांगण्यात आले. या प्रकरणाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. फरार आरोपीवर नेमकी काय कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रतिनिधी अजिम शेख आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, धुळे. गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे. 31 मार्चच्या रोजी माझ्यावर प्राणघातक हल्ला झालेला होता. 3 महिने झालेले आहे. एकही आरोपी अजून जमा नाही आहे. बाकीचे आरोपी घरी आहेत. बाकीचे ड्युटीवर संपन्न मारत आहेत. गेल्या 4-5 दिवसापूर्वी त्यांनी माझा चोरलेला मोबाईल ओपन केलेला आहे. मोबाईलमधला माझा पर्सनल डाटा, वाईटचे वगैरे माझे फोटो व्हायरल करतोय. तो वारंवार धमक्या देत आहे. धुळ्यामध्ये 4 ते 5 दिवसापासून फिरतोय. तरी पण पोलीस प्रशासन मला काही सहकार्य करत नाही. कोण फिरतंय आणि कोणाविरुद्ध निलेश राजू देवरे म्हणून आहे. सराईत गुंड आहे, गाव गुंड आहे तो. त्याच्यासोबत 5-6 जण होते. त्यांनी माझ्यावर प्राणघातक हल्ला केलेला आहे. आज 3 महिने होऊन गेले. त्याच्यामध्ये एक पण आरोपी अटक झालेला नाही. तरी मला पत्रकार बंधूंकडून अपेक्षा आहे की तुम्ही मला न्याय मिळवून द्यावा बाबा. आज तुम्ही कुठं आले होते? आज आम्ही SP ऑफिसला आलेलो आहे. साहेबांना निवेदन दिलेलं आहे. नवीन SP साहेबांना सगळं प्रकार सांगितला मी नाही. सगळं निवेदन वगैरे पण दिलं त्यांना. सगळं माझ्यासोबत काय काय प्रकार घडतोय ते ID वर मला धमक्या येत आहेत. माझ्या बाईकचा पिछा केला.